कोल्हापूरमधनं एक धक्कादायक बातमी। कोल्हापूरमध्ये मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जाते असा आरोप होतोय। दोन्ही लाईट्स एकदम लागत असल्याचा प्रकार घडलेला आहे। राधानगरीमधील बरगेवाडी गावातली ही घटना आहे। उमेदवार के.पी. पाटील यांनी आक्षेप घेतलाय तांत्रिक चूक दुरुस्त करून मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान आता पूर्ववत सुरू झाले। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापूरमध्ये मशालचं बटन दाबलं तरी धनुष्यबाणाला मत जात आहे। विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विशाल, नेमकं काय घडलंय? नक्कीच सौरभ, कोल्हापुरातील राधानगरी मतदारसंघामध्ये दोन चिन्ह दाबत असताना एकच दोन लाईट लागत असल्याच्या जी घटना आहे ती सध्या समोर आली। मशालचं बटन दाबलं असताना धनुष्य बाणाला मत जात असल्याचा जो प्रकार आहे तो समोर आल्यानंतर या राधानगरी मतदारसंघातले उमेदवार के.पी. पाटील यांनी यावर आक्षेप घेतला। या मतदान केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला। राधानगरीतील बरगेवाडी या गावातील ही घटना आहे। तांत्रिक चूक जी होती ती तांत्रिक चूक झाल्यामुळं अधिकाऱ्यांनी ही घटना घडल्याचं सांगितलं आणि याच्यानंतर उमेदवार के.पी. पाटील यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा जो तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त केला आणि त्याच्यानंतर मतदान जे आहे ते पूर्ववत झालं। मात्र हा जो प्रकार आहे तो गंभीर बाब आहे ती समोर आली, कारण मशालचं बटन दाबलं की धनुष्यबाणाला मत जातं असा एक कुठेतरी संदेश या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत होता। मात्र सत्य परिस्थिती अशी होती की एकच बटन दाबलं की दोन लाईट लागत होत्या, त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघातली खळबळजनक घटना आहे ती कुठेतरी समोर आली। सौरभ, नेमकं किती वाजताचा हा प्रकार आहे विशाल? नक्कीच साधारणतः एक तासाभरापूर्वीचा हा प्रकार आहे। मात्र तासाभरापासून हा जो प्रकार सुरू होता ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस या के.पी. पाटील यांच्या समर्थकांच्या ही बाब जी आहे ती निदर्शनास आली। त्याच्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबतची माहिती दिली। मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवली नसल्यामुळे उमेदवार के.पी. पाटील स्वतः मतदारसंघावर पोहोचले। त्याच्यानंतर लगेचच हा प्रकार जो आहे तो थांबवण्यात आला। तांत्रिक बिघाड आहे असं सांगत हे जे मशीन आहे ती मशीन बदलून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू केली। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।